नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आयटीचा शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण चर्चा करणार आहोत सोयाबीन पिवळं पडण्याची कारणे, त्याची लक्षणे व येलो मोझॅक जर असेल आपल्या सोयाबीनमध्ये तर तो कसा ओळखावा, मायक्रोन्यूट्रिएंटची डिफिशियन्सी असेल आणि त्यामुळे जर आपलं सोयाबीन पिवळं पडत असेल तर येलो मोझॅकमुळे पिवळी पडलेली सोयाबीन आणि मायक्रोन्यूट्रिएंटमुळे पिवळी पडलेली सोयाबीन हे दोन्हीमध्ये कसा फरक आहे, काय फरक आहे हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ हा लेंदी होणार आहे। तर मी पहिलं स्टार्ट करतो सोयाबीन पिवळे पडण्याची कारणे। आपण जे रूट कॉज म्हणतो, मूळ कारण काय आहे त्यावरती आपण चर्चा करूया पहिली। तर आपण पहिलं कारण सांगतो मी, 3 कारणे आहे। त्यामधलं पहिलं कारण असं आहे की आपल्या सोयाबीनची लागवड ही डीप सॉइल म्हणजे प्युअर काळ्या जमिनीमध्ये जर लागवड असेल आणि कंटिन्युअसली पाऊस चालू असेल, म्हणजे रिमझिम पाऊस असो किंवा आपलं स्प्रिंकलरने जर आपण मध्यंतरी पाऊस नव्हता, आपलं जवळजवळ जूनच्या 17-18 जूनच्या आसपास बऱ्याच लोकांनी स्प्रिंकलर मारलं, तर त्यामुळे जास्त पाणी जर झालं असेल डीप सॉइलमध्ये, कारण डीप सॉइलमध्ये काळ्या मातीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असते आणि आपण जर स्प्रिंकलर कदाचित जर 2-4 तास जास्त आपल्याकडून मारण्या गेलं असेल तर त्यामुळे सोयाबीन आपली पिवळी पडू शकते, कारण आपली डीप सॉइल आहे तिथे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त आहे। पाण्याच्या जास्त पाणी जर झालं सोयाबीनला तर जमिनीमधील मुळं जे आहे ना सोयाबीनचे ते न्यूट्रिशन अपटेक करण्याचे बंद होतात, रूट लॉकिंग म्हणतो आपण त्याला, म्हणजे मुळं लॉक होतात, ते न्यूट्रिशन अपटेक करत नाही, जेणेकरून न्यूट्रिशन जर घेतलं नाही तर पानांपर्यंत अन्नरस तयार होत नाही, काही नाही, आणि त्यामुळे पानं पिवळे पडतात। आणि एक दुसरं ढगाळ वातावरण जे आहे आपलं कंटिन्युअसली झाकलेलं असतं, आपण सूर्यप्रकाश पडत नाही, काही नाही आपण म्हणतो, तर डीप सॉइलमध्ये जर सूर्यप्रकाश हा कंटिन्युअसली नसला, सूर्यप्रकाश नाहीये, ढगाळ वातावरण आहे, तर अशा सिच्युएशनमध्ये क्लोरोफिल तयार होत नाही, जेणेकरून त्याचा परिणाम इनडायरेक्टली आपल्या पाने पिवळे पडण्यावर होतो। तर आणि हे झालं पहिलं कारण। दुसरं कारण असं आहे की मायक्रोन्यूट्रिएंटची डिफिशियन्सी, जर आपली जमीन ही चुनखडीयुक्त जर असेल, आपण आपल्या प्लॉटचं आपल्याला माहीत असतं की कशी आहे, काळी जमीन आहे की चुनखडीयुक्त जमीन आहे। जर आपल्या प्लॉटमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त असेल किंवा पांढऱ्या मातीचं प्रमाण जर जास्त असेल ना आपल्या प्लॉटमध्ये, तर तुम्ही कुठेही सॉइल टेस्ट करा, तिथे कॅल्शियमचं प्रमाण हे नॅचरली बाय डिफॉल्ट हे जास्तच असतं। आणि कॅल्शियम काय करतं, रिॲक्शन केमिस्ट्रीमध्ये आम्ही सांगतो की कॅल्शियम हे ना जर जास्त प्रमाणात जर असेल ना तर ते आपलं झिंक असो आणि फेरस असो, म्हणजे आपण जे म्हणतो झिंक फेरस झिंक, तर त्याला हे कॅल्शियम डॉमिनेट करतं, म्हणजे याचं प्रमाण हे नॅचरली कॅल्शियम कमी करून टाकतं। तर त्यामुळे न्यूट्रिएंटमध्ये मायक्रोन्यूट्रिएंटमध्ये ह्या 2 घटकांची डिफिशियन्सी तयार होते। तर अशा वेळेस आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंटच्या डिफिशियन्सीमुळे प्लॉट पिवळा पडलेला दिसतो। आणि तिसरं कारण कोणतं की येलो मोझॅक। येलो मोझॅक कसा ओळखावा हे मी पहिलं सांगतो। यावेळेस सोयाबीनच्या पानाच्या मेन देठ असतं त्याच्या शिरा ज्या असतात ना तिथनं पिवळं पडायला चालू होतं, त्यावरती ठिपके वगैरे येतात, व्हिडिओमध्ये इमेज बघू शकता आपण। तर ते कसं ओळखावं हे आपल्याला लगेच समजून जाईल। आणि ज्या वेळेस आपलं पीक हे कमीत कमी 45 दिवसाच्या आसपास जातं, 45 ते 50-55 दिवसाच्या आसपास, त्यावेळेस शक्यतो येलो मोझॅकचा अटॅक होतो। इनिशियल स्टेजला पहिल्या 20-25-30 दिवसापर्यंत येलो मोझॅकचा अटॅक 80% प्लॉटमध्ये होत नाही। आणि जर येलो मोझॅक असेल ना तर येलो मोझॅक कशामुळे येतो मी एकच मिनिटात सांगतो ते, की ह्या ज्या व्हाईट फ्लाय आहे म्हणजे पांढरी माशी आपण जे म्हणतो, तर ही पांढरी माशी काय करते, ह्या झाडावरनं उठून तिकडे बसते ना, आणि जर एखाद्या प्लॉटवरती जर हे असेल येलो मोझॅक, तर तिथून आलेली पांढरी माशी आपल्या प्लॉटमध्ये जर बसत असेल तर त्या पांढऱ्या माशीमुळे हा व्हायरस इकडनं तिकडे ट्रान्सफर होतो। आणि आपल्याला जर येलो मोझॅकवरती कंट्रोल करायचा असेल तर आपण म्हणजे 3 गोष्टींचा विचार करावा। येलो मोझॅकच्या ज्या पांढऱ्या माशा ज्या असतात आपल्या जनरल पांढऱ्या माशा, तर त्या प्रौढ अवस्थेतील पांढऱ्या माशा असो किंवा त्या पांढऱ्या माशांनी घातलेले अंडे असो किंवा त्याचे पिल्ले असो, हे सगळं जर कंट्रोल करायचं असेल, नुसती पांढरी माशी मारून उपयोग नाही, तिने टाकलेले अंडे आपल्याला डिस्पोज झाले पाहिजे। तर पायरीप्रॉक्सिफेन हे कंटेंट असलेलं कुठलंही ब्रँडेड कंपनीचं औषध आपण आपल्या प्लॉटवरती फवारणी करू शकता, ज्याने काय होईल, अंडी पण माशीचे मरतील, माशी मरेल प्रौढ अवस्थेतील, आणि जे नवजात जन्मलेले माशीचे पिल्ले आहेत ते, म्हणजे 3 घटकांचं कंट्रोल होईल। आणि हे ब्रॉड म्हणजे लॉंग लास्टिंग आहे, याचं ब्रॉड स्पेक्ट्रममध्ये मोडतं हे। आणि जर आपल्या सोयाबीनमध्ये येलो मोझॅकचा अटॅक नसेल आणि मायक्रोन्यूट्रिएंटच्या डिफिशियन्सीमुळे आपला प्लॉट जर पिवळा पडत असेल तर आपण चिलेटेडमध्ये झिंक आणि फेरसची फवारणी करू शकता। मित्रांनो, चिलेटेडच घ्यावं, त्याचं कारण असं की चिलेटेड जे आहे ते पानं जास्त ॲब्सॉर्ब करतात, म्हणजे जास्त वेळ लागत नाही पानामध्ये पसरण्यासाठी, झाड लवकर त्याला ॲब्सॉर्ब करतं ॲज कम्पेअर टू अदर, म्हणजे चिलेटेडला प्रेफरन्स द्यावा आपण, जेणेकरून आपल्याला 1 आठवड्याच्या आतच त्याचा रिझल्ट भेटतो आणि प्लॉटची पिवळापणा जो आहे तो कमी होतो। तर आपण फर्स्ट आयडेंटिफाय करावी की आपला प्लॉट, या व्हिडिओनुसार आपल्याला समजून गेला असेल की आपल्या प्लॉटमध्ये येलो मोझॅक आहे का किंवा न्यूट्रिएंटची डिफिशियन्सी आहे का, आणि चुनखडीयुक्त जमीन असेल तर आपण
मायक्रोन्यूट्रियनमध्ये सिलेटेड झिंक आणि फेरसचाच स्प्रे घ्यावा। अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आयटीचा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेजारील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही नवीन व्हिडिओ जर टाकला तर आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। थँक्स।